रंजना, राया, कृष्णा, आई. बोला ना भाऊसाहेब. आवरलं पोरी? हो. आई, हा आज एवढा वेळ का लागतोय तयार व्हायला? आता झाला उशीर, थोडा उशीर झाला म्हणून काय आबाळ कोसळणार नाही. तसं बी आमच्या बायकांचं आज लवकरच आवरलं बघ. मी झाले रेडी. चला निघूया. हा, तू कुठे चाललीस? तुझा काय संबंध? आमंत्रण विद्यार्थ्यांना हाय आणि तू विद्यार्थ्यांच्या घरची नाही हाय. असं कसं? मी एकटी घरात थांबून काय करू? भाऊसाहेब, तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही मला घरच्यांसारखं वागवाल, भेदभाव करणार नाहीत. तुम्ही जर असं परकेपणाचा व्यवहार करणार असाल तर आत्ताच सांगा. मी जाते निघून माझ्या मावंडांकडे. बर बस, एवढा टोकाचा निर्णय घेण्याची गरज नाही. या तुम्ही पण. आता आपण सगळेच घरातनं बाहेर जाणार, मग घरी कोण थांबणार? या मायलेकांवर मला आता घर सोडून जायला भीती वाटते. खरं आहे तुझं, पण तू घाबरू नकोस. आणि असं बी दादासाहेब आहे की घरात, तेव्हा काळजी करू नकोस. दादा येत नाही का? नाही का? आता तूच जाऊन विचार. लई समजवलं त्यांना, पण त्यांचा आपला नन्नाचा पाडा चालूच. ठीक आहे, आम्ही बोलतो त्यांच्याशी. अहो, त्यांच्यासाठीच तर एवढा सगळा घाट घातलाय आम्ही. अहो म्हणजे तुम्हाला नाही समजणार. आम्ही बोलतो त्यांच्याशी. माझ्या भरोशावर घर सोडून जायला भीती वाटते हवी हिला. ठीक आहे, तुम्ही जावा घराबाहेर. परत येस्तोर ह्या घरात सुरुंग लावून ठेवती का नाही बघाच तुम्ही. दादासाहेब, बोला. आज सकाळी सकाळी सगळेच आमच्या खोलीत. काय झालंय काय? घरातले सगळे कार्यक्रमाला चाललेत, तुम्हाला घेऊन जायला आलोय. आम्ही येणार नाही. आम्ही सांगितलंय तसं फुलाबाईंना. कारण कळेल? कारण कापल्या नाकाने आणि मान खाली घालून लोकांमध्ये वावरायची सवय नाही आम्हाला. आमचा झाला तेवढा अपमान भरपूर झाला. आता चार चौघात जाऊन पुन्हा आणखी अपमानित होण्याची आमची काडीचीही इच्छा नाहीये. का अजून तिथंच अडकून पडलाय? सोडून द्या ना सगळं, विसरून जा. गावातले सगळे लोक विसरून गेलेत. अरे भाऊ, त्यांची जर यायची इच्छा नसेल तर जाऊ दे, आपण जाऊन येऊया. एक मिनिट फुलाबाई. भाऊ, तुला कोणी सांगितलं की गाव सगळं विसरून गेले म्हणून? विधात्यांच्या घराच्या अब्रूची अजूनही रोज पारायण होतात गावात. असं तुम्हाला वाटतंय? अहो, गावातल्यांच्या मनात जर अजूनही राग असता तर सरपंच स्वतः आले असते का निमंत्रण द्यायला? आणि रायाला त्यांनी आग्रहाचं निमंत्रण दिलंय. याचा अर्थ काय समजायचं मग? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. आम्ही येणार नाही. तुम्हाला जायचं असेल तर जा. ठीक आहे, मग तसंही तुमच्याशिवाय जगण्याची या घराला आणि आम्हाला सवय झाली. तुम्ही गेल्यानंतर प्रत्येक क्षणी आम्हाला तुमची उणीव भासत होती. आयुष्याच्या कुठल्याच टप्प्यावर आम्हाला तुमची साथ मिळाली नाही. त्यामुळे यापुढे सुद्धा तुम्ही आमच्या सोबत नाही असं समजून आम्ही जगू. अहो, जाऊ देत ना. कशाला उगीच जुने विषय उकरून काढताय? तुम्ही बाप लेकामध्ये नका पडू. यांच्यामुळे आम्हाला खूप भोगावं लागलं. आम्ही आमच्या जखमा कोणाला दाखवल्या नाही, पण यांनी आम्हाला अशा जखमा दिल्या आहेत ना, त्या आयुष्यात कधीच भरून येणार नाहीयेत.
रंजना, तुम्हाला माहिती आहे यांनी आज कार्यक्रमाला आमच्या सोबत यावं यासाठी आम्ही हट्ट का धरत होतो ते? 4 चौघात आमची अब्रू काढायची असेल हाच तुमच्या लेकावरचा विश्वास आणि हेच आम्हाला बदलायचं होतं. काल सरपंच जेव्हा त्यांच्या लेकाच्या पहिल्या कारखान्याचं आमंत्रण घेऊन आले ना, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अभिमान बघून ना आम्हाला ना त्यांच्या मुलाच्या जागी आम्ही स्वतःला बघत होतो. आणि सरपंचाच्या जागी आम्ही तुम्हाला बघत होतो. आम्हाला वाटत होतं आम्ही जेव्हा आमच्या आयुष्याची सुरुवात केली तेव्हा आमचं काम बघून तुमच्या चेहऱ्यावरही असाच अभिमान असेल, तुमचं ऊर असंच भरून येईल. पण नाही, तुम्ही तेव्हा नव्हता. पण आज ना, आज आम्हाला तो क्षण तुमच्या सोबत जगायचा होता. आबा, गावातल्या लोकांना आमच्याबद्दल वाटणारा आदर आम्हाला तुम्हाला दाखवायचा होता आणि त्यावेळेस तुम्हाला वाटणारा आमचा अभिमान आम्हाला बघायचा होता. पण नाही, तुम्ही तुमच्या लेकाच्या आनंदात कधी नव्हताच. मग आता कशाला असा? माफ करा दादासाहेब विधाते, पण बाप म्हणून तुम्ही बेजबाबदार ठरलात. बाप म्हणून तुम्ही कधीच तुमचं कर्तव्य निभावू शकला नाहीत. बाप म्हणून तुम्ही तुमच्या लेकाला कधीच प्रेम देऊ शकलात नाही. आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो ना, ते आमचं दुर्भाग्य. तुमच्यासारखा बाप मिळण्यापेक्षा ना आम्ही मेलो असतो ना तर भलं झालं असतं आमचं. अरे भाऊ, हे काय बोलतोयस तू? काय चुकीचं बोलतोय आई? आई, आमच्या नशिबात बापाची मायाच नाहीये. आजपर्यंत आपण सगळे जसे यांच्याशिवाय कार्यक्रमाला जात होतो ना, तसं आजही जायचं. चला चला म्हणालो आम्ही. रंजना, आज आपण घराबाहेर चाललोय तेव्हा समद्या तिजोऱ्या कपाट व्यवस्थित बंद करून ठेवल्यात ना? होय आत्या, सगळं नीट बंद केलंय. नुसतं बंद करून ठेवू नकोस बाई. चाव्या कोणाच्या हाताला घावणार नाही अशा ठिकाणी ठेव. आजकाल लई घरात चोऱ्या होतात बघ. आत्या, मला नाही वाटत आता होतील चोऱ्या. शहाण्या माणसाला एकदा अद्दल घडली ना की तो परत ती चूक करत नाही. राय, चला गाडी काढा. हो. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग. महत्वाचं काम आहे का? मी जरा गडबडीत आहे. ते आज बिलांची शेवटची तारीख आहे. अरे हो, विसरलोच होतो. बरं झालं लक्षात आणून दिलं. कृष्णा मॅडम येतील ना, त्यांच्या सहीशिवाय बिल पुढे जाणार नाहीत. हो हो, येईल ते, काळजी करू नका. काय रे, काय झालं? अगं, तुला बोललो नव्हतं का ती बिलं पास करायची आहेत? काय झालं? काही अडचण आहे का? भाऊसाहेब,
आज कामगारांच्या पगाराचा दिवस आहे. आजच्या आज काही करून बिल पास करावी लागतील. बरोबर, आपला पगाराचा दिवस कधीच चुकत नाही, ध्यानात ठेवा. हो ना. तुम्ही सगळे एक काम करा ना, तुम्ही सगळे पुढे वा कार्यक्रमाला. मी कारखान्यात जाते, म्हणजे दोन्ही कामं होतील. कृष्णा, एक काम करू, मी तुझ्यावर कारखान्यावर येतो. कारखान्यातली कामं आटपली की मग कार्यक्रमाला जाऊ. हा? अरे राया, त्याची काय बी गरज नाहीये. आपल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाचा खोळंबा नको. आणि असं पण ते तुझ्या आणि भाऊसाहेबांची वाट बघत असतील. तुम्ही व्हा पुढं. पोरी, किती दिवसांनी तू आणि राया कुठल्या तरी कार्यक्रमाला चाललाय. ते पगाराचं नंतर नाही होणार काय? नाही ना फुयाजी. अहो, पगाराच्या भोवती अनेकांनी अनेक योजना आखलेल्या असतात आणि महिनाभर पगाराच्या तारखेकडे सगळ्यांची नजरा असतात. त्यामुळे त्यांचं मन मोडणं बरोबर दिसत नाही. हो आई, कृष्णा बरोबर बोलते. आणि मी कुठं कार्यक्रमाला नाही म्हणते यायला. मी कारखान्यातली कामं पटदिशीने आटपते आणि तिकडे येते. बरोबर बोलतीये ती. आपण चलूया पुढे. कृष्णा, तुझं काम झालं की फोन कर, म्हणजे राया येईल तुला घ्यायला. हा, आणि काय अडचण आली ना मला लगेच फोन कर. काय? चला भाऊ, निघू आपण. चल. माझ्याकडनं उशीर व्हायला नको होता. आता सगळे होते म्हणून भाऊसाहेब मला काय बोलले नाहीत. पण त्यांना काय वाटलं असणार? त्यांना वाटलं असणार माझं कामाकडे लक्षच नाहीये. नाही नाही, मला नव्या जोमाने कारखान्यातल्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. हा बोला की. हो सर. होय होय, काळजी करू नका, मी कारखान्यातच येते. हो, थोड्या वेळात पोहोचीन. अहो, कामगाराचे पगार येळेत होतील पूर्ण, तुम्ही निश्चिंत राहा. गुले, आम्हाला चहा घेऊन या. अरे किती वेळा सांगायचं तुम्हाला, आम्हाला अजून चहा कसा नाही मिळाला? वय वय ठेवते. अगं बाई, घरात कोणीच नाहीये. फक्त गुली मावशी आहेत. आणि त्या चहा देतील ना देतील, मीच देते. नाही नको, दादासाहेबांनी माझ्या हातनं चहा घेतला नाही तर मी माझं कर्तव्य करते, मग बाकीचं बघू. गुली, 4 वेळा आवाज दिला चहासाठी. एक काम वेळेवर होईल तर शपथ. कुठे जाऊन बसली ही गुली काय माहित. एवढ्या वेळा आवाज दिला पण एकदाही ओ नाही दिली. काळजी असेल तर ओ देईल ना. काय कान फुटले का तुझे? किती वेळा आवाज दिला. काय काम काढता का झोपा काढता? तुला नुसतं इथं बोलवायला घसा फोडावा लागतोय मला. चहासाठी काय रक्त ओकू का आता? आव म्हणजे तेव्हाच मी माग काम करत होती. तर आली मोठी काम करणारी. कामाच्या नावाखाली मागे लपून झोपा काढत असशील. तुला इथं काम करायला ठेवलंय हे विसरू नकोस. तू मोलकरीणेस या घरची. न सांगता जर परत कुठे गेलीस ना तर याद राख. अहो, चहासाठी ओरडतोय मी. वय वय, लगेच घेऊन येते. हे घ्या चहा. काय हे? किती वेळा सांगायचं तुम्हाला, आता आम्हालाच लाज वाटायला लागली. परत परत तेच तेच. याला निर्लज्जपणा म्हणतात. रोज रोज 30 गोष्ट सांगायची लाज वाटायला लागली आम्हाला. एवढं सांगू नये पुन्हा तेच तेच. किती वेळा सांगायचं तुम्हाला, आम्हाला तुमच्या हातचं काहीही नकोय. उद्या जर आम्हाला मरण येत असेल ना आणि तू पाणी घेऊन आलीस तरी आम्ही मरण पत्करू, पण तुझ्या हातचं पाणी पिणार नाही. चालली आमच्या तोंडासमोरून चालती हो. या म्हाताऱ्यानं आजचा दिस लईच भारी केला. लई बरं वाटतं ही म्हातारं कृष्णी बरोबर असं बोललं की.
पर हे न हिला कायमचं घरातनं बाहेर काढलं का नाही तर मग जास्तीचा आनंद होईल मला. तू काय आमचं तोंड बघत उभी राहिलीस? चल जा चहा घेऊन ये. वय वय. यांच्यावर ओरडून ओरडून डोकं दुखायला लागलं. छातीत काय येतात. आमचं ऐकायचंच नाही. आम्हाला सतत विरोधच करायचा असंच ठरवलंय जणू काही या सगळ्या घराने. आमचा नातू बिना लग्नाचा त्या पोरी बरोबर राहतोय. त्याला विरोध करायचं सोडून त्या पोरीचं कौतुक करतायत सगळे. हा आमचा लेख नको नको ते बोलून गेला. स्वतःच्या बापाला लेख बोलतोय. काय अर्थ राहिला या आयुष्याला? पाणी. अरे कुठे आहे का पाणी? बाप म्हणून मी नालायक आहे असं म्हणाला. बाप म्हणून मी बेजबाबदार वागलो असं म्हणाला. त्याचं दुर्भाग्य म्हणून या घरात जन्माला आला असं म्हणाला. मला स्वतःच्या बापाला म्हणाला. अरे तुझी जीभ कशी झडली नाही हे सगळं बोलताना. मला असं बोलताना तुझी जीभ कशी झडली नाही? तुला लाज कशी? बोला बाई. मामांजी हीच तर येळ हाय समद्या दात्यांवर सूड उगवायची. म्हातारं मरतय तर मरून दे की. आणि हे जर मेलं का नाही तर ह्याला एकट्याला सोडून गेल्याचं खापर आपण कृष्णीवर फोडू. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मरत्याल. सोड म्हाताऱ्या, लवकर जीव सोड. तीच माझ्या फायद्याचं हाय. दादासाहेब